नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून एका महत्त्वाच्या गोष्टीची वाट पाहत होते. ती म्हणजे खरीप पीक विमा 2024-25चा पैसा नेमका कधी मिळणार. खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केला, नुकसान झाल्याची नोंद केली, पण अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता: विमा मंजूर झाला का? पैसे कधी खात्यात येणार? कोणत्या जिल्ह्यांना आधी मिळणार? तर शेतकरी बांधवांनो, आता याबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने अखेर खरीप पीक विमा 2024-25च्या वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाबाबत राज्यातील जवळपास 94 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की पीक विम्याचे पैसे कधीपासून जमा होणार, कोणत्या जिल्ह्यांना पहिल्यांदा मिळणार, सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाबाबत काय निर्णय आहे आणि शेतकऱ्यांनी आता लगेच कोणती कामे करायला हवीत. म्हणून शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देखील सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया आजची महत्त्वाची अपडेट. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. खरीप पीक विमा वितरण कधी सुरू होणार? शेतकरी बांधवांनो, मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने 16 मार्च 2026 नंतर पीक विम्याच्या रकमेचे वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे येत्या काही दिवसात राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरित केला जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 2,248 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यांना मिळणार पहिलं प्राधान्य? राज्य सरकारने पीक विमा वितरणाच्या पहिल्या टप्प्यात 253 नुकसानग्रस्त तालुके निवडलेले आहेत. या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः धाराशिव, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये अनेक महसूल मंडळांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांना सर्वप्रथम विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आता कोणत्या पिकांच्या शेतकऱ्यांना आधी पैसे मिळणार? शेतकरी बांधवांनो, या पीक विमा वितरणामध्ये सोयाबीन पिकाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले होते, त्यांच्या विम्याची प्रक्रिया सर्वप्रथम पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे. आता सोयाबीन शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे मिळू शकतात. मात्र तूर आणि कापूस पिकांच्या विम्याबाबत थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आणि प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे तूर आणि कापूस शेतकऱ्यांना मे किंवा जून महिन्यात विम्याची रक्कम मिळण्याची दाट शक्यता इथे आहे. आता नांदेड जिल्ह्यात मोठी अपडेट. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. येथील पात्र शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 42,500 रुपये इतके पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या विम्याचे वितरण काही भागांमध्ये सुरू देखील झालेले आहे. म्हणून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे मानले जाते. आता केळी उत्पादकांसाठी विशेष बातमी. केळी बागायतदारांसाठी देखील एक महत्त्वाची अपडेट आहे. आंबिया बहार 2024-25 अंतर्गत वादळामुळे नुकसान झालेल्या केळी बागांसाठी नुकसान भरपाईची प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची केळी बागांच्या वादळामुळे नुकसान झालेले होते, त्यांनाही लवकरच नुकसान भरपाई इथे मिळण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी तातडीने करण्याची महत्त्वाची कामे. शेतकरी बांधवांनी आता काय करायला हवं? तर 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लगेच करून ठेवा. तुमचे बँक खाते अपडेट ठेवा. त्यानंतर कृषी विभागाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी तुम्हाला संपर्क ठेवायचा आहे. तिथूनच तुम्हाला पीक विम्याबाबतची अचूक माहिती ते मिळू शकते. आता अधिकृत याद्यांवर लक्ष ठेवा. 16 मार्च नंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणून त्या याद्यांवर तुमचं नाव आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती खरीप पीक विमा 2024-25 संदर्भातील महत्त्वाची अपडेट. आता लवकरच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल, तर तुमच्या बँक खात्यावर आणि अधिकृत याद्यांवर लक्ष ठेवा आणि अशीच शेतीविषयक आणि सरकारी योजनांची माहितीसाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.